माढ्यातील श्री संत कुर्मदास साखर कारखान्याच्या विरोधात थकीत ऊसाच्या बिलाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं। माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांसमवेत कारखान्याच्या विरोधात तिरडी मोर्चा काढून कारखाना प्रशासनाच्या विरोधात 4 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं। ऊस बिल देण्याची आग्रही आर्त मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली असून 9 ते 10 महिन्यांपासून ऊस बिल रखडल्यानं शेतकऱ्यांनी निर्माण झालेल्या अडचणींचा पाढा आंदोलनस्थळी वाचून दाखवला। काय सांगाल, कशासाठी हे आंदोलन करताय आणि काय प्रमुख मागणी आहे? साधारणपणे ऊस तुटल्यापासून सुरू झाल्यापासून नोव्हेंबरपासून शेतकऱ्याची बिलं काही शेतकऱ्याची बिलं जमा केलेली नाहीत। आम्ही मार्चपासून महिन्यापासून वारंवार यांना निवेदन देऊन बघितली, काय केली, पण हे काय बिल द्यायच्या मूडमध्ये दिसत नाहीत। आज शेतकऱ्याची परिस्थिती म्हणजे एवढी वाईट आहे की फक्त आम्ही ताटीवर बसलो म्हणजे आम्हाला काय आनंद नाही किंवा खुशी नाही। आम्ही फक्त मृत असं शासनाने घोषित करायचं राहिलेलं आहे। आम्ही फक्त चालतं बोलतो माणसं दिसतोय, आम्ही अशीच मेलेलो आहे माणसं। त्यामुळं आज हे आंदोलन केलेलं आहे। आमचं शेतकऱ्यांचं फार हाल आहे, तर त्यांची लवकरात लवकर त्यांनी बिल जमा करावं। आश्वासनं देखील दिली होती। ह्याच्या आधी आश्वासन आम्ही 23 तारखेला निवेदन दिलं, 4 तारखेला आंदोलनाचं। आम्ही 4 तारखेला आंदोलन केलं, त्या आंदोलनात आम्हाला 20 तारीख दिली। आता 20 तारीख उलटून जाऊन बी आम्ही 5 दिवस झाल्यानंतर 20 तारखेपर्यंत आमच्यातलं कोणाचंही बिल जमा झालेलं नाही, म्हणून आम्ही आज हे तिरडे आंदोलन ठेवलेलं आहे। वास्तविक पाहता आम्हाला हे करायचं सुद्धा दुःख वाटतंय, कुणाला काही आनंद नाही तिरडीवर बसायला येत, पण शेतकऱ्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की त्याला आता ती सरणावर जायची पाळ आलेली आहे। काय मागणी असणार आहे? कधी आंदोलन मागे घेतलं? लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन आमच्या शेतकऱ्यांची बिलं जोपर्यंत खात्यावर जमा होत नाही तोवर आंदोलन थांबणार नाही। हे आंदोलन असंच चालू राहणार आहे।